फायनल विजेता संघासाठी देव पाटील यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। यस पंचांचा अधिकृत इशारा, मॅच ऑन, खेळाला सुरुवात होत आहे। यस सुदाम पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय। प्रत्येक विकेटसाठी सोन्या पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि या ओव्हरमध्ये 500 रुपये बक्षीस। यस 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा जर खर्च केला तर संजय पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। मॅच ऑन, खेळाला सुरुवात। षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सुदाम पाटील बॉलिंग ट्रॅकवर। समोरच्या दिशेने आपण राम पाटीलला पाहतोय। राम पाटील विथ अतिश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। यस पंचांचा अधिकृत इशारा आलाय, गेम ऑन। पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय सुरेख आहे। पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय। चांगला बॉल अनपेक्षित उचली घेतली होती। बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। सुदाम पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, मात्र त्या दरम्यान दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात। सिंगल कंप्लीट। एका धाबेच्या मदतीने राम पाटीलने स्वतःचं त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन केलंय। यस अनमोल पाटील यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर बच्चा पाटील यांच्या माध्यमातून अतिश पाटील साठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज। वाडा स्ट्रोक इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय, बॉल निघून यस रणवीर ग्रुपच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। विकेट 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी। यस पंचांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज सोना पाटील यांच्या माध्यमातून आलाय। मला वाटतं या मॅच मध्ये कॉमेंट्री बाजूला राहील, फक्त आणि फक्त पारितोषिकच पुकारली जातील। समोरच्या दिशेने वाडा स्ट्रोक, बॉल निघून जातोय सीमा पार, मिळतील 4 धावा, चौकार। एक षटकार हॅट्रिक ठोकली तर 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे रणवीर ग्रुपच्या माध्यमातून, आणि चौकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 200 रुपयाचा पारितोषिक। यस राम पाटील यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। प्रति षटकारासाठी अजय पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज। 10 कदम 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत। भरपूर सारं यस प्रत्येक षटकारासाठी राम पाटील यांच्यासाठी नक्कीच निकम साहेबांनी देखील पारितोषिक लावलंय। प्रति षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज। षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय। स्क्वेअर लेग मधून डीपला चेंडू जातो, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत। सिंगल कंप्लीट। एक पेक्षा आधी एक, काही एक नाही, पारितोषिका भरपूर लावली गेली आहेत। यस गुणलेखक बाबाई शापंती सर्व लक्षात ठेवायची आहेत। षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय। पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद धावा धावफलकावर आहेत 11 धावा। या स्पर्धेतील शेवटची मॅच आपण पाहतोय। नक्कीच पारितोषिकांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळतोय। चौकार षटकार विकेट हॅट्रिक सर्व प्रकारची पारितोषिके या ठिकाणी लावली गेल्यात। पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात या शिल्लबान टीम साठी 11 धावा। यस राम पाटील आपण जर 2 धावा कंप्लीट करताय तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे संजय पाटील यांच्या माध्यमातून। यस
2 धावा ज्या आहेत त्या धावून कंप्लीट केल्या तर ते पारितोषिक आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर मयूर येतोय. मयूर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या षटकाच्या माध्यमातून सुदाम पाटीलने 11 धावा खर्च केल्यात. P1चं षटक आपण पाहिलं आणि आता मात्र P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक. षटकातील पहिला बॉल मयूर बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत आपण पाहतोय. मयूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल परिपूर्ण बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला मयूरच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 विकेट जर घेतल्या मयूरने तर 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे सोना पाटील यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस मिस टाइम झालाय. बॉल हव्यामध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. राम आउट. पहिली विकेट राम पाटीलला अगदी निराश पावलांनी मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज टीमचे ओनर टीमचे कॅप्टन यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मागच्या मॅच मध्ये नक्की चांगली फलंदाजी यशने केली होती तर ती फलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी साकारावी लागेल कारण अत्यंत महत्त्वाची मॅच आहे. अर्थातच या CPL मधील शेवटची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. फायनल विजेता कोण. मयूर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ऋषीने चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 13 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. मयूरच्या माध्यमातून हे षटक फेक. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्रिकेट मधील सुरक्षित फटका. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. तो 17 धावा धावफलकावर. या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने येतोय. मनीष पाटील त्या ठिकाणी आहे. बॅक टू बॅक 2 चौकार किंवा बॅक टू बॅक 2 षटकार टोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे संजय पाटील यांच्या माध्यमातून. आतिश पाटील यांच्यासाठी. त्याचबरोबर फायनल विजेता संघासाठी देव पाटील यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मयूर. षटकातील पुढचा बॉल. अब तसं संपर्क नाहीये.
पुन्हा एकदा ऋषीच्या हातामध्ये चेंडू निसटतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 11 धावांचं तर दुसरं षटक 10 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. यस, बॅक टू बॅक 2 षटकार यश पाटील आपल्या बाटमधून आले तर कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी देव पाटील यांच्या माध्यमातून यश आपणास 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस, बॅक टू बॅक 3 षटकार डोकले तर आतिश पाटील यांच्यासाठी 11,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बन्सी पाटील यांच्या माध्यमातून रणवीर बाजी ग्रुप यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयाचा कॅश प्राइज. षटक क्रमांक 3 पाहूया गोलंदाज कोण येतोय. यस, चेतन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. आज दिवसभरात चेतनने देखील भरपूर इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारे एका मॅच मध्ये मेडन षटक देखील फेकला होता. बॅक टू बॅक सलगचे 3 विकेट्स घेतले तर चेतन पाटील आपल्यासाठी 2100 रुपयाचा कॅश प्राइज. देव पाटील यांच्या माध्यमातून सोबतच कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने यश पाटीलला आपण पाहतोय. भरपूर सारी पारितोषिक लावली गेल्यात गोलंदाज फलंदाजांसाठी. पहिला बॉल, या बलेचा बॉल यष्टीचित करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय चेतनच्या माध्यमातून. चेतन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल समोर आपण यश पाटीलला पाहतोय. या बलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. वाईट बॉलचा इशारा आलाय. ट्वेंटी 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. अगदी फिरकी गोलंदाजी आपण पाहतोय चेतनच्या माध्यमातून. बॉल काही समजत नाहीये त्या ठिकाणी फलंदाज यश पाटीलला. 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत खेळलाय. 22 धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. तिसरं षटक चेतन पाटीलच्या माध्यमातून फेकलं जात आहे. आपण पाहतोय CPL 2025 चा शेवटचा सामना. या बॉलेस आपला स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल. चेतन पाटील वळतोय. या भले समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धाबेच्या मदतीने धावफलक 23-20 वर पोहोचलाय. यस, षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर जर प्रेक्षकांमध्ये कोणी झेल घेतला तर कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या बॉलेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली आहे. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित यश पाटीलला मैदान सोडावं लागलं असतं. 24 धावा धावफलकावर झाल्यात.
चेतन पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. यस यस दोन्ही फलंदाजांसाठी षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय हनुमानजी पाटील यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल वेगवान होता. बीट केलाय फलंदाज झाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धाबा धावफलकर आहेत 26 धाबा झाल्या आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 26 धाबा धावफलकर आपण पाहतोय. तीन षटकांचा खेळ कंप्लीट. 26 धावा धावफलकर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण ऐकूया संदेश पाटील यांचा आवाज. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. मोनिशच्या सुवर्ण संधी हॅट्रिक घेतल्यास रणवीर बाजी ग्रुपकडून 11,111 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 1100 रुपये पारितोषिक देण्यात येईल. तसेच देव पाटील यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. तसेच 3 षटकार मारल्यास हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. आतिश आणि यश या दोघांनाही सुवर्ण संधी. आतिशला 3 षटकारास रणवीर बाजी ग्रुप करून 1,111 रुपये देण्यात येतील. बॉलर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं शतक घेऊन येत आहे मोनिश. ऋषी या सुवर्ण संधी अगर तुम्ही झेल घेतल्यास देव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आतिश 22च्या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढून होते 28. बॅट आहे बॅट. धावसंख्या 28. आतिश आणि यश यांनी षटकार मारल्यास हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. दरम्यान मोनिशाचा पुढला चेंडू सामना करेल आतिश. मारण्याच्या चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढून होते 29. CPL 2025 साठी ज्या ज्या मान्यवरांनी देणगी स्वरूपात आपली मदत दिलेली आहे त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. दरम्यान मोनिशाचा पुढला चेंडू आतिशसाठी. मोनिश यासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 वाईट टाकल्यास संजय पाटील यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. 2 चेंडू झालेले आहेत. मथुरचा गाणी लाव रे मथुर. पुढचा चेंडू मोनिशाचा. आतिशाला फुलटच चेंडू. दरम्यान चेंडू सीमारेषेकडे जातो. 1 धाव धावून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होत नाही. धावसंख्या 1 निवडून होते 31.
मार्गस्थ धावसंख्या 31 यश. मोनिशाचा पुढला चेंडू यशाला पुढे येऊन सरसावतोय चेंडू कव्हर सीमारेषे बाहेर षटकार. पवन केनीवर पैसे उडवण्यात आले होते त्याचप्रमाणे इथं 95 सुद्धा पैसे उडवण्यात येत आहेत. 3 षटकार मारल्यास बन्सी पाटील यांच्याकडून 1100 रुपये देण्यात येतील. 11,000 रुपये देण्यात येतील. यशसाठी सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार मारल्यात बन्सी पाटील यांच्याकडून 11,111 रुपये देण्यात येतील. कुणाल पाटील यांच्याकडून 500 रुपये. मोनिश सामने यश फुलटॉस चेंडू पंच 2 धावा डिक्लेअर. 39 चौथा षटक मार्गस्थ धावसंख्या आहे 39. चेंडू फेका रे तो नाही तिकडून. चला पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे अन्यथा पंचांचे 95 पेनल्टी लावण्यात येईल. दिलेले सर्व वापस घेण्यात येतील. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच भूषण भादवडकर यश पाटील यांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. दरम्यान मोनिशाचा पुढला चेंडू यासाठी पुढे येऊन मारतोय. दरम्यान चेंडू मिडऑफच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण करतोय आणि 2 धावा सहज पूर्ण करतोय. धाव संख्या 2 ने वाढून होते. 41 41 41 धावा. स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी चेंडू घेऊन यायचा आहे. भारलेला चेंडू आहे घरा आधीच. चेंडू आलेला आहे. वेळ 41 बॉल फेकायचा आहे. यश 1 षटकारात 500 रुपये आणि हा 500 रुपये जमा झालेले आहेत. 500 यश पाटील अजून 1 षटकार मारल्यास देव पाटील यांच्याकडून 1100 रुपये देण्यात येतील. 4 षटकाच्या समाप्तीनंतर यश 11 संघाची धावसंख्या आहे 47.
47. यश शेवटचं षटक घेऊन येत आहे तो चेतन सामना करेल आतिश. मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती आतिशाने. चेतन साठी सुवर्ण संधी. हॅट्रिक साठी देव पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. स्टार्ट. चेतनाचा पुढला चेंडू आणि हा चेंडू हवेत आहे आणि हा BSNL षटकार. जमा करा झाला षटकाराचे. 53 धावा झालेल्या आहेत. 55 पॅनल्टी लावण्यात येईल. मैदानाच्या बाहेर येऊ नका. बाउंड्रीच्या बाहेर आल्यास पंचांचे सर्व काढून घ्या. पुढला चेंडू चेतन याचा चांगला टोलला आहे. दरम्यान चेंडू सीमारेषेकडे जातोय. एक धाव दंपर गचाला असे क्षेत्ररक्षण होत आहे आणि हा चौकार. शनी दोन चेंडू 10 धावा चोपून काढलेल्या आहेत आतिश पाटील याने. चेतन आतिश पाटील याला षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान चेतनाचा पुढला चेंडू आतिशाला निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 57. आतिश पाटील यांना हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. दरम्यान चेतन याचा पुढला चेंडू आतिशाला 2 धावा. 59 तुला 59. आतिश 60. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढून होते 60. यश याला सुवर्ण संधी. एका षटकारासाठी हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 60 धावा झालेल्या आहेत. तसेच संजय पाटील यांच्याकडून 200 रुपये देण्यात येतील. देव पाटील यांच्याकडून 1100 रुपये देण्यात येतील. दरम्यान चेतनाचा पुढला चेंडू यशाला पुढे ते पुढला 5 षटकाच्या समाप्तीनंतर यश 11 संघाची स्वागत. व्यासपीठावर उपस्थित वार्ड क्रमांक 3 चे लाडके नगरसेवक सन्माननीय विकास निकम साहेब यांचे सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.
आतिश पाटील आणि यश पाटील यांनी षटकारासाठी पारितोषिक होतं ते घेऊन जायचं आहे. आतिश पाटील 500 रुपये, यश पाटील 200 रुपये, हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून आतिश पाटील याच्याकडून 500 रुपये, यश पाटील याच्यासाठी 200 रुपये. 200 चला सामना त्वरित चालू करायचा आहे. चाविंद्रा प्रीमियर लीग साठी देणगी स्वरूपात ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला मदत केली आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार. टी शर्ट देव पाटील, या स्पर्धेसाठी आम्हाला देणगी स्वरूपात लाभलेल्या सर्व देणगीदारांचे हार्दिक हार्दिक आभार. तसेच मी विनंती करतो की त्यांनी सर्वांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. टी शर्टसाठी 5,000 रुपये देव पाटील, प्रथम पारितोषिक ट्रॉफी तसेच द्वितीय पारितोषिक ट्रॉफी सुनील मुकुंद घरत, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर राज वसंत पाटील, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मिकी बालाराम पाटील, एक बॉल बॉक्स बिटू भाऊ, एक बॉल बॉक्स कुणाल संतोष पाटील, एक बॉल बॉक्स दुर्गेश गुरुनाथ पाटील, बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर एक रेड बुल प्रत्येक मॅचसाठी गिरीश गुरुनाथ पाटील, मॅन ऑफ द मॅच मेडल बॉम्ब फायर ग्रुप, फायनलसाठी मॅन ऑफ द मॅच विराट ब्रँड टी शर्ट व सिरीजसाठी मोनिश गुरुनाथ पाटील, मॅन ऑफ द मॅच थम्सअप 2.5 लिटर गिरीश खंडू पाटील, एक वॉच बेस्ट बॅटर बॉलर साठी कल्पेश छत्रे यांच्याकडून, मॅन ऑफ द सिरीज शूज संदेश फडनाथ पाटील यांच्याकडून, जेवणासाठी 5,555 रुपये तेजस पाटील पोगा यांच्याकडून, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून. या सर्व देणगीदारांचे पुन्हा एकदा चाविंद्रा गाव समितीतर्फे हार्दिक हार्दिक आभार. तसेच चारही संघ मालक भुवी 11 गिरीश खंडू पाटील, यश 11 यश सकाराम पाटील, दक्षता स्पोर्ट्स यतीन विकास पाटील, आगरी राजा लकी गुलाब पाटील या सर्व संघ मालकांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला. तरी मी विनंती करतोय त्या सर्वांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. रामशंकर पाटील नगरसेवक चाविंद्रा भिवंडी, श्याम शंकर पाटील समाज सेवक चाविंद्रा, दिलीप नामदेव पाटील चाविंद्रा, सरस एकनाथ पाटील चाविंद्रा, जयराम लुकड्या पाटील चाविंद्रा, गिरीश खंडू पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. पंच राम पाटील यासाठी सुवर्ण संधी, प्रत्येक विकेटसाठी राम हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तसेच देव पाटील यांच्याकडून प्रत्येक बॅट्समॅनसाठी षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. राम पाटील यांनी 2 गडी बाद केल्यास संजय पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. चाविंद्रा गावचे डॉक्टर सन्माननीय दिलीप पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. दरम्यान चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय. भावेश क्षेत्ररक्षण करतोय. भावेश मॅच विनर खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग करत नाही पण फिल्डिंगमध्ये मागच्या फायनलमध्ये कॅच घेऊन त्याने मॅच विन केली होती असा भावेश. तसेच चाविंद्रा गावचे शाखा प्रमुख सन्माननीय चंद्रकांत सुदाम पाटील हे जर आले असतील तरी त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. चाविंद्रा गावचे युवा नेते सतीश पंढरीनाथ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. राम पाटीलसाठी सुवर्ण संधी, प्रत्येक विकेटसाठी हनुमान लक्ष्मण पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल.
डॉक्टर दिलीप पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. चाविंद्रा प्रीमियर लीग मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तसेच चाविंद्रा गावचे समाजसेवक श्याम शंकर पाटील यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. दरम्यान दोन धावा धावून पूर्ण करतोय फलंदाज. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे नाहीतर तुमची पॅनल्टी लावण्यात येईल. पुढला चेंडू राम पाटीलचा संदेशाला टोलावलेला चेंडू सीमारेषेकडे जातोय. दरम्यान 1 बाउन्स फॉर. धावसंख्या 4 ने वाढून होते. आज गिरीश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चौकारसाठी सुद्धा चौकार षटकार मारा 100 रुपये कमवा. चला सर्व मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. अनमोल पाटील उद्योगपती चाविंद्रा, रोशन सुरेश पाटील चाविंद्रा, हनुमान लक्ष्मण पाटील चाविंद्रा, सतीश पंडित पाटील चाविंद्रा, सोन्या पाटील डोंगरी, विशाल प्रकाश पाटील या सर्वांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. वाईट धावसंख्या 1 ने वाढून होते. 8 61 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या 8. पहिले षटक मार्गस्थ संदेश आणि हा षटकार 100 रुपये जमा झालेले आहेत संदेश पळे याच्या खात्यावर. तीन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 61 धावांचा पाठलाग गिरीश पाटील पान टीम भूपी इल्लापन टीमच्या बाजूने केला जात आहे. त्या प्रकारचं लक्ष उभं केलंय त्यानुसार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत संदेश पाटील आणि सुदाम पाटीलच्या बॅटमधून. षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज अनमोल पाटील यांच्या माध्यमातून. फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय बॉल हवेमध्ये. दीपकने कॅच ड्रॉप केलाय आणि त्या दरम्यान ओव्हर थ्रो झालाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये अर्थातच या बॉलवर 4 धावा. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. पहिल्या षटकाची समाप्ती 21 धावा धावफलकावर आहेत. 61 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना या शेवटच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये ठोकलं 21 धावा. 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता.
या शिल्लबान टीमचे कॅप्टन. चला आपण स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. चला थोडं स्पीडली गेला, स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅकवर आतिश येतोय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पाहूया आतिश पाटील कशा प्रकारे हे षटक हात आलेल, कारण पहिल्या षटकामध्ये राम पाटीलने तब्बल 21 धावा खर्च केल्यात. तर आता मात्र आतिश समोर आपण संदेशला पाहतोय. भरपूर उशीर केला जातो आहे आतिश पाटील, प्लीज सहकार्य करा. षटकातील पहिला बॉल, या बलेस वेग भरपूर होता. बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. षटकाची सुरुवात, पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. नक्कीच जामान स्पोर्टचे राजूभाई यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. राजूभाई दोन धावा कंप्लीट झाल्यात. सागर पाटील आपण जर कॅच ड्रॉप करताय तर आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. साईनाथ पाटील यांच्या माध्यमातून स्लोबारचा वापर, वेग परिवर्तन, बीट केलाय पुन्हा एकदा फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय आतिश पाटील यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेटसाठी. हनुमान लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल, या वेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय, बॉल निघून जाईल सीमा पार. साधा षटकार. सहाने धावफलक पुढे सरकले. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आतिश पाटील पुन्हा एकदा, या बलेचा बॉल, यस बॅटची कडा लागली आहे. फलंदाज बाद संदेश पाटील बॅक टू द डगआउट. या विकेटसाठी आतिश पाटीलला, हनुमान पाटीलला यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एकोणतीस धावा धावफलकावर आहेत. दीपकने जर झेल पकडला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज देव पाटील यांच्या माध्यमातून. आणि मोनिश पाटीलला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज देव पाटील यांच्या माध्यमातून. आतिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हनुमान पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आतिश पाटीलला. षटकातील पुढचा बॉल, ऑन साइडला बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये निघून जाईल सीमा पार. यस, आणि प्रेक्षकांमध्ये झेल पकडला. कॅश प्राइज
धावा धावफलकावर झाल्या आहेत 35. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 35. 35 धावा धावफलकावर. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आतिश पाटील आपण कोऑपरेट करा. चला चला स्पीडली गेला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आतिश पाटील आपण कोऑपरेट करा. 35 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आल्यात. 61 धावांचा पाठलाग करत असताना कमालीची सुरुवात, कमालीची फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. मुंबई 11 गिरीश पाटील पान टीम. षटकातील पुढचा बॉल अर्थातच पहिला बॉल षटक क्रमांक 3 दीपक आलाय. 100 रुपयाचा पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. दीपकला हनुमान पाटील यांच्या माध्यमातून षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करता चेंडूचा बॉल निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतील. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दीपक पुन्हा एकदा. दीपक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल कमबॅक करणं खूप गरजेचं आहे टीम या शिल्लबांसाठी, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा आल्या होत्या. विशाल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुदाम पाटील जर आपण बॅक टू बॅक 2 षटकात ठोकताय तर 2 धावा कंप्लीट केल्या तर संजय पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज, 500 रुपयाचं कॅश प्राइज. काय बात आहे. नक्कीच मात्र त्या डिक्लेअरच्या धावा मान्य केल्या जाणार नाहीयेत. धावून 2 धावा काढाव्या लागतील. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 39 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. दीपक बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील बॉल ऑफ स्टिक सोडून टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. 4 नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आपण पाहतोय. दीपक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होता का. नक्कीच आय थिंक कॅच सोडली त्या ठिकाणी. सोन्या पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी सुदाम पाटील साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल लाव्यामध्ये. गोलंदाज पोहोचलाय जेल पर्यंत. यस, विकेटचं बदन. फलंदाज बाद सुदाम पाटील. कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस, आशिष पाटील साठी
हनुमान पाटील यांच्या माध्यमातून देखील बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 40 धावा धावफलकावर झाल्यात. यस, विशाल पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले तर हनुमान पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. आशिष पाटील साठी हे पारितोषिक आहे. मोनिश पाटीलने देखील 2 षटकार ठोकले तर कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल दांडी गोल त्रिफलाची. या ओव्हरमध्ये आल्यात फक्त आणि फक्त 5च धावा. अर्थातच आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. महत्वाची विकेट काढली शेवटच्या बॉलवर दीपक या गोलंदाजाने आशिष पाटीलला त्या ठिकाणी बाद केलंय. ध्रुव कॉमेंटेटरला द्या, याला द्या. याला नको यो कोकिला बिनार गाव के कोकिला आवाज जे मी बोलतो ते 500 द्या मला. तू बुक्का टाकशील माईक मध्ये. चुप. ए सोन्या 500 दे भावेश. चला मॅचला सुरुवात करा. बिनार गाव के कोकिला आवाज संदेश वकारे. 12 चेंडू 21 धावा. चला मॅच ऑन करा. बारा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. आतिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. आतिश पाटीलने विकेट घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शैलेश पाटील यांच्या माध्यमातून बॉल निघून गेला सीमारेषा पार. 4 धावा चौकार. बारा चेंडू 21 धाबांची आवश्यकता असताना मात्र आलाय पहिल्याच बॉलवर हा चौकार. आतिश पाटीलचे हे षटक. षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 11 बॉलवर विजयासाठी आवश्यक आहे त्या ठिकाणावरना 17 धावा. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाडा कॅच. सुरेख झेल. या झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या झेलसाठी बन्सी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दीपकसाठी
देव पाटील यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे दीपकसाठी. यस, अतिशय सुरेख झेल डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 10 बॉलवर 17 धाबांची आवश्यकता. आतिश पाटील पहिला बॉलवर चौकार, त्यानंतर कमबॅक केलंय. महत्वाची विकेट घेतली त्या ठिकाणी. नवीन फलंदाज मयूर, यस चेतन गेलाय. 2 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. कुणाल पाटील यांच्या माध्यमातून बॉल हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक दूर होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. आता मात्र उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलवर विजयासाठी 15 धाबांची आवश्यकता. या स्पर्धेतील शेवटची मॅच आपण पाहतोय. CPL चामुंद्रा प्रीमियर लीग 2025चा विजेता कोण, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 9 बॉल नंतर मिळेल. षटकातील पुढचा बॉल वाईट बॉल. 47 धावा धावफलकावर. 9 चेंडू 14 धावा. मेन आता 6 वर राहिले. बॅटर पण पाहिजे ना. बॅटर नाही लास्टला गोल्डन षटकारावर धावू शकतात. विकेट पण धावू शकतात. मयूर आहे भाई. मयूर का रे आतमध्ये कोणीच नाही आहे. चांगले गेल हो भाई. कोई भी अंदर नाही आएगा. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दीपक चेंडूपर्यंत पोहोचतोय. थ्रो देखील चांगला झालाय, मात्र आतिश पाटील कलेक्ट करू शकला नाही. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनआउटची संधी गमावली त्या ठिकाणी. 49 त्याला डिस्टर्ब ना करू तुम्ही. कानान कशाला बोलते त्यांचे. 49 धावा झाल्या आहेत. एकोणपन्नास धावा धावफलकावर आहेत. आतिश पाटील महत्वाचं षटक फेकतोय. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, फिंगर रोल केला होता चेंडूवर. स्लोवरचा वापर, व्हेरिएशन आपण पाहतोय, विविधता. बॉल निर्धाव गेलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणावरनं गिरीश पाटील फान टीम महबूबी 11 वर दबाव निर्माण करेल. तर त्या उलट पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक आतिश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. अंधेरा हो. 12 धावांची आवश्यकता अजूनही आहे. षटकातील पुढचा बॉल, अतिशय महत्वाचा चेंडू आतिश पाटीलचा. या वेळेचा बॉल शॉर्ट फाईन लेगला अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 50 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. CPLचा विजेता बनण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 6 बॉलवर विजयासाठी डबल 1. 11 धावांची आवश्यकता. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हनुमान लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून यशसाठी सुवर्ण संधी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता.
चेतन मारील 200% मारील त्याच्या लपेटमध्ये दोन वेळा हुकले आता ना आता बॉल हुकले 6 बॉल 11 धावा. चला मॅचला सुरुवात करा. मग खेळतो ना मयूर षटकातील पहिला बॉल. कुणालचर का काय टाइमपास आहे त्यांना काय टाइमपास पेनल्टी देण्यात येईल हरी जोशी सहा चेंडू 11 धावा. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. या बॉलर्स देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद चेतन पाटील. अतिशय सुबक मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. वार पलटवार या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर आले विकेट. नवीन फलंदाज सज्जन पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सज्जनने जर षटकार ठोकला तर मात्र शैलेश पाटील यांच्या माध्यमातून ग्रीनलँड हॉटेलवर पार्टी आहे. नक्कीच यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक हनुमान पाटील यांच्या माध्यमातून एक विकेट घेतली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल खाऊ कॉर्नर रिजन मध्ये सागर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रन बॉल एक बॅशन. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. शेवटची मॅच कशी असावी तर शेवटची मॅच अशी असावी. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अगदी कट टू कट मॅच आपल्याला या ठिकाणावर पाहायला मिळते आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 3 चेंडू 3 धावा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील वाईट बॉल. खराब चेंडू. नक्कीच सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का पाहूया. षटकातील पुढचा बॉल. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. यस यष्टीरक्षक जेल खाली. फलंदाज बाद संजय पाटील. महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज
ऋषी जाधव. यस, 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. ऋषी या मॅचचा हिरो बनेल का? 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. बॅटीला बॉल लावायच्यात मागायला आलो. केलं भाई अंडरचा प्लेअर आहे. बॅटीला बॉल लावेल फक्त तो. 2 चेंडू आणि 2 धावा. वाडा मॅच. वाईट टाकीत बघ एक. वाईट टाकीत. वाईट अंडा धुवून टाकला ना तिला फुलटॉस मग काय करशील? वाईट टाकीत. यश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल फुल टॉस होता परंतु संपर्क नाही आणि त्या दरम्यान धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. यस, एक धाव कंप्लीट झाली आहे. अर्थातच आता मात्र शेवटचा बॉल, शेवटची धाव. गोल्डन रन मयूरला पहिलाच बॉल वाटतं फेस करतो. नक्कीच CPL चाविंद्रा प्रीमियर लीगची ही शेवटची मॅच आपण पाहतोय. फायनल मॅच अर्थातच शेवटची मॅच, शेवटचा षटक आणि शेवटचा बॉल, शेवटची धाव. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. फटाफट क्षेत्ररक्षण लावा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. एका बॉलचा खेळ बाकी आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? पाहूया. फटाफट फटाफट. सुपर ओव्हर नाही पाहिजे रे, कपवा मॅच. यश बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक जरूर केलंय. विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज हनुमान पाटील यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, 1 धावेची आवश्यकता आहे. फिल्डिंगच बरोबर नाही लावली. फिल्डिंगच नाही बरोबर लावली. इथं फिल्डर ठेवायचा. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. तोच बॅटर आहे बघ ना गेल्या वर्षी. ए ऋषा निघू नको. सिच्युएशन सेम आहे. फक्त बॉलर दुसरा एक आहे. यश बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल, 1 धावेची आवश्यकता. बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. धाव कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे सामना जिंक